नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गणेश उत्सव हाऊसफुल. आता नवरात्र उत्सवाची बुकिंग सुरू. आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच बुक करा चांडाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाथ ढमे यांचा सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम, मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर, संगीत होम मिनिस्टर. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. हायला राणी, काय गोड नाव ठेवले का तुझ्या आईने? नाव आणि एकदम गोंड सईस तू. खरं? हा मग हायला हे केस काय सुंदर आहेत का? काय भारी दिसतात. भारीच आहेत की मग. हा ना. आणि तुझे डोळे आहा कसे आहेत? एकदम गोड आहे ना. तुला सांगू का, ते ऍक्टर लोकांचे राहते का तुझे दिसतात गाड्या. हायला पण मी काय म्हणतो, सगळाच कॉम्बो पॅक आहे राव तू. म्हणजे डोळे छान, केस छान, सगळं छानच छान आहे. काय बी म्हणता दाजी तुम्ही एक. हो काय अगं खरंच छान आहे तू दिसायला. कस काय? हा तुला काय सांगू, तुला सांगतो, जेव्हा मी तुमच्या घरी आलतो का माझ्या बायकोला बघायला, तेव्हा आहे ना पहिल्या क्षणात तू आवडली होती मला. बघताच अशी आवडली. पण तेव्हा तर मी लहान होते. अगं लहान असली म्हणून काय झालं, आता तर मोठी झाली की. बाई दाजी चावटच आहेत तुम्ही. आणि तुझी मम्मी काय म्हणली माहिती का, मोठीचं लग्न झाल्याशिवाय आम्ही लहानीचं करणार नाही, हे भिताड घरी घेऊन जा. बाई 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 दाजी, माझ्या ताईला असं बोलता होय? अगं म्हणजे आहे आता ते पण कसं आपलं नाही का. होय दाजी, हात सोडा कोणतर बघल. अगं त्याला काय घाबरायचं, येडे पिटे झाला का काय दाजी? सोडा. साली आधी घरवाली राहते. होय असं असतं. मग काय दाजीबा दाजीबा दाजीबा, आहो सोडा की हात माझा दाजीबा, आहो सोडा की हात माझा दाजीबा, नजर इकडं ताईची. काय चाललंय? कुठं काय? जरा बघतेच जरा ह्यांच्याकडं. एवढं का बाजूला? कशात काय बसलं बायको? पाय दुखतोय माझा. अगं बायको चिमटा बसला ना. चिमटा बसला ना, मग मला कशाला मारताय? दरवाजात बोट गेलो का एवढं दुखत नाही, एवढं दुखलं ना का. मग माझं वजन आहे ना जरा थोडस, त्यामुळे होतोय त्रास. थोडस म्हणजे नाही, वजन कसं आहे, वजनदार व्यक्ती पाहिजे घरामध्ये, त्यावेळेस सगळं जरा नीटनेटकं होतंय. काय चाललेलं तुमच्या दोघांचं? आमचं कुठं काय चाललं रे. काय चाललं होतं? काय बी नाही ताई. काहीच नाही. गाणी बिनी ऐकायला येत होती माझ्या कानावर. येत होती मला. म्हणजे तू काय आतमधून सीसीटीव्ही लावला होता का? सीसीटीव्ही? मला सगळं दिसतंय. कळलं का? तुमचे चाळे चपाटे सगळे कळतात मला. आणि काय ग, तुला इथं कशाला आणली मी? अगं काय, दाजीचा हात पकडून बसायला आणली का तुला इथं? अगं नाही, त्यांच्या हाताला लागलं होतं. हाताला लागलं होतं. पहिला सकाळी ना असं मुंगी आल्या हातात, तर तो असंच होत नव्हता, असंच होत नव्हता. मग हिने केला, कर बरं कर बरं. असं सरळ केले मी. केलं आता वाकडं तुम्हाला काय वाटलं? तुमच्या मनात आलं असं साधी आधी घरवाली आहे, तसं काय नाही. मी आहे ना फुल घरवाली आहे, कळलं का? तूच माझी बायको करताय चाळेन चपाटे. बरं आता काय गेलं? कोण गेलं? म्हणजे काय कोण गेलं? अहो आता कुठला सण गेला?
हे आपलं गणपती. गणपती गेले. मग आता काय आलं? आता या हिचं बारस. आलंय का हिचं? किती मोठी आहे ती, तिचं बारसं घालता का? काय असतं का बर्थडे? नाही अच्छा, म्हणजे तिचा बर्थडे कधी आहे, तिचं बारसं कधी आहे, ते सगळं लक्षात राहतंय. लक्षात राहत नाही तुमच्या. सण सण काय आले आता? काय आलं तुलाच माहिती? अहो घट बसणार आहेत आता, नवरात्र आली नाही का? अच्छा घट बसले रे. लक्षात नाही का? चालते मग बायको लक्षात नाही राहिलं. ऐकू ना, घाटाला तू जाय घरी निघून, आम्ही आहे नाही तर घर सांभाळायला. कशाला गिली 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 करायला? काय म्हणतात मला? आता मग तिकडे नको का देवी बसवायला ते तुमच्या? काय मला बाकीचं माहित नाही. हे बघा आता घट बसणार आहेत, घरातली सगळी कामं राहिलीत, ते गोधड्या धुवायच्या राहिल्यात, त्याच्यानंतर घरातली झाड झटक सगळी करायची राहिली, भांडी बिंडी सगळी घासायची आणि राहिली. ते कोणी करायचे? मी. मग काय मी करणार आहे का? मला आता जमतंय का पायाने करायला? अगं बायको हाताने धुवायचे राहते ते. मग मी काय पायाने धुणार आहे का? पण मला बसता येतंय का उठता येतंय? अगं मी एकटा कुठे धुऊ एवढे कपडे? एकटा नाही, ही आली, हिला कशाला बोलवली इथं? काय हा चालते मग. एवढं धुवायचं होय? एवढं धुवायचं म्हणजे तुला काय इथं काय गल्लीन गल्ली फिरायला आणलंय का मी? काय गताय? काय गताय नाही? धुऊ की आपण दोघं. बरं जाऊ दे, मी एक काम करतो, तिकडे पाणी आलं का बघतो वाड्याला, जा तात्याला विचारून येतो. का तात्या काय त्या पाण्यात रस पोहतात काय? अगं विचारायला बायको तसं नाही, हा. तात्याच्या शेतात खडक आहे ना, तर चांगला तिथं असं आपटून कपडे धुतो. मग जायचं तिकडे त्या नदीला का काय ते आहे ना, तिकडे जाऊन ती कपडे सगळे जाऊन धुवून आणा. बघतो पहिलं तात्याच्या नळाला नाही, वाड्यावर पाणी आलं का जाऊ का राणी? नाही जातो मी, येऊ का? डोक्यात कमी. आणि तू का हे असले बाकीचे काय काम करायचे नाहीत, कळलं? जे कामांना आणलंय ना ते करायचं. आता दुकानात जा, आता कपड्यांची पावडर चांगल्यातली घेऊन ये, ती रिनबिन पावडर जर चांगल्यातली आण जा. हा येते. ओ पाहुणे बाई, ओ पाहुणे बाई, थांबा 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 थांबा. मी पांडवा आणि हा दांडवा नाही खंडवा. मग बंटी 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 माझ्या डोक्यातूनच गेलंय. प्रेमाने बंटी म्हणतात मला. मी आहे ना सदाशिव जमदाडेचा आहे ना सक्का मित्र आहे. मी पण. असं होय? बरं बरं बरं. बरं ते जाऊ द्या, कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव? चांगलं आहे, गाव बी चांगलं आहे, गावातली माणसं पण चांगली आहेत. कुठे निघाला होता? दुकानला जायचं होतं. दुकानला हा आता कपडे धुवायचेत ना, त्याच्यामुळे कपड्याची पावडर आणायला जात होते. तुम्ही कपडे पण धुता का? हा मला वाटलं बाबा शहरातल्या मुली कपडे वगैरे काही धुत नाही. तसं काय नसतं. हा सगळी धुणार. त्याला काय झालं, गावात आले म्हणल्यावर पाहुण्याला कसं काय काम लावलं बरं मला म्हणायचंय. तसं नाही, कसं आहे ताईच्या पायाला लागले, हा 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 हा. त्याच्यामुळे मग म्हणलं कपडे धुवून घ्यावं. अच्छा अच्छा असं आहे का? बरं तुम्ही कुठं राहत असता म्हटलं? शहरामध्ये? शहरामध्ये वय हा? आम्ही पुण्याला राहतो. अच्छा पुण्याला का? अरे मग तुला काय लई चौकशा करायच्या त्यांच्या? अहो मी पण पुण्यात राहायला होतो ना, त्यामुळे म्हटलं. असं आहे होय? पण मला एक सांगा, तुम्ही दोघं तर घरी कधी आलेले दिसले नाहीत. हो मी घरी कधी आलो नाही. मग तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये नाही आलो मी. त्याच्या आधी एकदा असेच साधायची आणि त्याच्या मंडळीची भांडणं सोडायला गेलो. अहो त्यांनी भांडणं सोडायचा त्यांनी मलाच हाणला. असं वय? हा निबार चोपला. तेव्हापासून मी त्यांच्या घरी जायचं बंद केलं. या मग कशाला पडायचं दोघा नवरा बायको मध्ये? नाही पडत म्हणून तर तुम्हाला दिसलो नाही मी आता एवढ्या. अहो तसं नाही, त्यांना काय म्हणायचं होतं माहितीये का, आम्ही तुमच्या घरी असं मध्ये मध्ये आलेलो आहे, पण कसं आहे त्यांचं नुसतं तुमची ती बहीण आहे ना, ते सदा भाऊला नुसतं मारतच असते. अहो तुमची बहीण आहे ना नुसती भांड कुदळी. नीट बोला जरा, माझी ताई आहे ती. ताई पण खरं बोलल्यावर काय राग यायला पाहिजे तुम्हाला तरी. बरं ते- कशाचा? ते तशाच आहेत का? आणि ऐका हा त्यांचं जाऊ द्या मोर द्या. गावात आबा साहेबापासून सावध राहा बरं का. हा का बरं? अहो लय दरिंदर माणूस आहे तो. 6-8 पण आहे. हा डाकू आहे डाकू. येडे पिढे आहेत का काय? ते तर मला चांगले वाटले. अहो ते प्रथम दर्शनी चांगलेच असतात, नंतर त्यांचे गुण दाखवायला लागतात हळूहळू हळूहळू. अशी लगड करतात, गोड म्हणजे? गोड बोलतात. अहो एखादं बाई नवीन माणूस दिसलं ना लय जवळ जातात, लगड करतात, गोड गोड बोलून नंतर मग काटा काढतात हळूच. असंच असतं त्यांचं का? हा तेवढं सावध राहा फक्त.
बरं बरं चालेल. बाकी आमच्या गावातली माणसं खूप छान आहेत. हा तात्या भेटले का तुम्हाला कधी? हा भेटली की. तात्यासारखा गावात एक नंबर माणूस नाही दुसरा कोणताच. तात्याची छोटीच मिशी आहे, मला लई आवडते ती. तात्याची मिशी आवडते आणि आबासाहेबांच्या असल्या मुच्छड ती पण चांगली आहेत. अयो दोन्ही आवडते तुम्ही. बरं जाऊ दे. बरं चालतंय मग काय बाकी काय नाही आता दुकानला जाते. दुकानला होय. बरं काय नाही दुकानामधनं पावडर आणायची कपड्याची. अच्छा बरं. एवढी पावडर कशाला? आता घटाचे कपडे नको बाई धुवायला. हा गट आले नाही का बरोबर. नवरात्र चालते झाली कपडे बिपडे घर बी स्वच्छ करावं लागतं. मग तुम्हाला ताईने चांगलंच काम लावलं म्हणायचं इथं आल्या पाहुणीला. काय करणार आता? ऐका ना, आमचं तर नाव ऐकलं, तुमचं पण नाव सांगा की काय? माझं नाव आहे राणी आहे. राणी? बरं वाटलं राणी. लग्न झालंय विसरू नका. तुझं नाही बाई झालं लग्न? नाही अजून माझं लग्न कुठं झालंय? होय आपण लग्न झालं म्हणून काय झालं? तुमचं झालंय का? नाही अजून माझं बी. वा छानच म्हणायचं माझं. चालतंय बरं. चला अशीच ओळख राहू द्या. हो पुन्हा आपण भेटू. चालेल चला. हा चला. ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना. ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना. आबा जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललाय कुठे. जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललाय कुठे. अरे तात्या आता चोळ्या राहिल्यात का? अरे आता चोळ्या गेल्या, आता पलाऊस चंपर कधी कधी ते पण नसलं. अरे म्हणजे आता ड्रेस नाही आले का नवीन? अरे आब्या गाण्याचा अर्थ काय चोळ्यान ब्लाऊज तसा नाहीये. तसं नव्हतं का? अहो आबा जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललाय कुठं. चोळीत म्हणजे चोळीत. सदा ना कदा पाप तुझ्या मनात. अरे पाप नाही रे, तू विनोद केला तर मी पण थोडं कॉमेडी केली. काय म्हणा आबा तुला चाट आलेला का? ह्या बोटावरचा तुका ह्या बोटावर असा दणक्यात उडून देतो. नाही 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 अजिबात नाही, तुझा काहीतरी गैरसमज आहे. अरे गावामध्ये एकमेव माणूस, एकमेव शुद्ध अंतकरणाचा, कोणाकडे वर नजरेनं बघणारा माणूस मी आहे. बरं ते जाऊ दे. मग काय म्हणते सदाची मिळवणी? बरी आहे. कोण 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 मिळवणी? सदाची मिळवणी आलेली गावात. अरे हा ते आले नाही का? बरी आहे. बरी आहे. हा येडा घेऊन पेडगावला जातो का काय माहिती नाही त्याच्या आयला. त्या दिवशी मी फक्त म्हणलं सध्याची मिळवणी येणार तर बांडगोळा सध्याच्या अगोदर तिला आणाय फाट्यावर गेल्यावर. नाही 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 तात्या तुझा काहीतरी गैरसमज काय? मला आडवा नाही भेटला का तू गेलता आणाय तिला फाट्यावर? अरे बरोबर आहे. काय मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. आता मला तालुक्याच्या गावाला जाऊन यावं म्हणून मी पुढे गेलो. आता रस्त्यामध्ये तुम्हाला पहिली हिंदी होती की सदाशिवरावांची मेहुणी येणार आहे म्हणून. आता मी गेलो बघितली, आईला सरळ थोडस बरं वाटलं मला. विचारलं मी आपलं कुतूहल, बाबा कोण? ती मला म्हणली मी सदाशिवरावांची मेहुणी आहे म्हणून. आता आपण वाटसरूला गावच्या कोण आलं गावामध्ये वाटसरू जरी असेल तर मदत करतो. आता म्हणलं ती एकटी थांबली, कवा तिला वडाप मिळायचं, कवा रिक्षा मिळायची, कवा गाडी मिळायची. म्हणून म्हणत चला बाई म्हटलं मीच घेऊन जातो तुम्हाला गावामध्ये, म्हणून तिला गाडीवर बसली फक्त गावात आणली. बाकी काय नाही. म्हणजे मदत केली मदत केली. आता तुला माहिती माझा मदतीचा जीव किती. तुझं म्हणलंय मोठे. अरे तुला एवढीच मदत करायची तर गावातल्या म्हाताऱ्या माणसांची मदत कर, डंगऱ्या माणसांची मदत कर, त्या म्हाताऱ्याला दवाखान्यात घेऊन जा. तसले नाही तरुण बायांची मदत करता येते. काय मदत करायची? अरे माझं मन खरंच ताटी चुक्क भारी आहे ना. तुझ्या पांढऱ्या बायकोला विचार किती निर्मळ मनाचा आहे मी. मदत फक्त निर्मळ मनाने करतो मी. त्या हौसाबाईला विचार. अरे निर्मळ मनाने मदत करणं माझं काम आहे. गावातला मी काही करताय. बरोबर म्हणजे तुझं मन किती स्वच्छ आहे हे फक्त गावातल्या बायांनाच माहिती आहे. काय वाईट आपल्या हाताने किती नाही ते आहे. आता बरं आहे ते जाऊ दे म्हणून आबा. ते हे आले आता काय ते घट नवरात्र नवरात्रातलं ते घटाचं ते धुणं काढलं का नाही तू? आईला घटाचं धुणं नाही आपल्याकडे नाही काढ. आपल्याकडे किती माणसं काढतात. तुझ्या घरात तर काय बाय माणूस नाही. तुझ दोन टाक ना धुणं. मी नाही, माझ्या डोक्यात नाहीये. बघ मी विचार करून त्याच्यावर काय करायचं काय नाही ते. मला कटाळाच पण सदा ना कदा. मी कटाळ्याचा माणूस आहे. तुझं कसं काय? नाही आता हे काय आमचं दोन आता घरचं काढलंय. आता बाईला म्हणलं जाऊन ती 2 लाख आता मला होत नाही म्हणलं. मला
ठीक आहे तुला काय म्हणजे तू काय आता धुणारच नाही मला. नाही अजिबात धुणार नाही आता वयाच्या मनानं तुला होत बी नसेल. नाही आता. हा, माझं वय झालं का? नाही धुणं धुवायला अरे धुणं वेगळं आणि बाकीची कामं वेगळी. हा? चालतंय आबा, आता काय आहे, निघतो काय ते धुवून आणले त्यानंतर त्याला वाळाय घालावं लागलं मलाच घालावं बरोबर आहे, लागणार आता ऊन पडते नाही पडते पाऊस आधी आहे. येऊ का मग हा. आणि लय चाटला म्हणे ह्याच्या त्याच्या मागे फिरू नको. अजिबात नाही, मला पण भूक लागली, नाश्ता करू तुम्ही हा सदाच्या मुलीला त्रास देऊ नको. हा? नाही जाऊ का आईला याच्या- चहाच्या मेवणीवर काय करायचं, काय चायला, करायचं? याला काही काम नाही दाम नाही, आपण पण चला जाऊ काहीतरी नाश्ता पाणी करू. कपड्याची पावडर. मम्मी कुठे गेली? घरी गेले. घरी गेली होय. हो तू एकटाच आहेस? हो अजून काय? काय नको, पैसे दे. अहो राणी सरकार म्हणलं नमस्ते नमस्ते नमस्ते. कशा आहात? बरी आहे. हो ना. वा वा वा, या पायरीवर या. अरे वा, तुम्ही हसलात ना तर आई शपथ काय धक 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 होतो. हो. बरं काय काम काढलं होतं? कपडे पडलेत ना. कपडे पडलेत. आता घट आलेत. हा नवरात्रीचे घट म्हणजे घट कपडे धुवायला पाहिजे नाही का? हा काय काय कपडे आहेत? कपड्याचा ढीग पडलाय आता. हा. चादरी, वाकळा, पडदे गोधड्या गोदड्या आहेत. दाजी काही ना घरी सध्या ते काय करणार आता? ताईला लागले पायाला. ताई काही करू शकत नाही मंजुळा माझी. हा मग ती काहीच करत नाही, मग आता मलाच करावं लागल ना. तुम्ही करणार एवढं सगळं? आता काय करणार मग? ताई करू शकत नाही, सध्या काहीच नाही करणार. काही करत नाही. तुम्हाला करावं लागणार. अगं मी कशाला आहे मग? आबा तुम्ही तर एवढे मोठे माणूस आहेत, कसं करणार हे काम? मी मोठा माणूस आहे, मी प्रतिष्ठित माणूस आहे, हे गावा करताय. तुझ्या करता अजिबात नाही. चला असं काय बोलता? तुझ्या करता वाटेल ते खरी ना. गोधड्या धुईन, तू सांगशील ना तर तुझे सही कपडे धुवून देईन. अरे लई अनुभव आहे मला. मंजुळा विचार की कस काय? अगं आमचं पाठीमागचं ती माझ्या कामाला यायची ना, आजारी पडलं की मीच करायचं काम बाकीची. मी सोशल वर्कर, समाजातल्या कुठल्याही अशा गोष्टी असेल की मी पहिला पुढे असतो. तू मला काही सांग, मी आहे. आबा असं नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. बरं काय माहिती का, मी तुझ्या कामाला आलो, तू माझ्या कामाला येशील ना. आबा असलं कसलं काम? एखादी मला गरज पडली समजा, आता तू कामाला येशील का नाही माझ्या? हा ते मी म्हणतोय तुला. बरं मग कपडे धुवायची का? हा नक्की. मग आता धुवायचीच आहेत की. आता मला कपडे काढून आलं पाहिजे. आबा एवढे चांगले कपडे घालून तुम्ही कस काय धुवायला येणार? म्हणतो मला कपडे काढून आलं पाहिजे. तू फक्त मला हो म्हण, मला लगेच तयार आहे. खरं येणार कपडे धुवायला? तुझी शपथ. असं नाही करायचं. मग हे बरं मला एक सांग, तू गावाकडे असताना तुला कोणता कोणता सिनेमा आवडायचा का? मला सगळेच आवडतात आणि एक आहे ना जोरू का गुलाम मुन्ना आवडतो. जोरू का गुलाम मला पण आवडतो. खरं? अंधेरी रात में दिया तेरे हाथ में. म्हणजे अगं पिक्चर छान आहे दादा कोंडकेचा, आपल्याला आवडतो. बरं बरं बरं. पण तू काय म्हण, तू काही म्हण, पण तू हसायला लागली धक 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 राणी. बरं मी काम करतो, घरी जातो, कपडे बदलतो, लगेच येतो. तू तयारीत राहा. हो हो चालते. बरलत दोनी माट उरकुणी चला मग. हा चालते. गळतय पाणी. आबा आई शपथीच्या आईला चंगी झाली मंजुळा राणी सरकार. काय गाड झोपलो माणूस, काय फिकीर नाही. अरे पण कुत्रे झोपते त्या जागेत का मग झोपले? त्याची आत्ता मजा येणार. सध्या उठ 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 इकडं उठ उठ. वर बस वर बस. हा खुर्च्यावाला आहे काय उदरी? अरे तो खुर्चीवरून अख्ख्या देशाची राज्याची मारामारी चालली. हा खुर्ची घेऊन इकतो. आग आयो सध्या बसले का? तुला का अक्कल लाज लाज का आहे का नाही? सगळं आहे.
काय माणूस एवढं मस्त पैकी झोपलो होतं त्याच्या आईला उठावलं पाऱ्यावर मस्त. अहो तुम्हाला मी कशाला उठवायला आलोय माहितीये का? अरे कशाला तुम्ही कुठं झोपले माहितीये का? कुत्र्याची जागा आहे. कुत्र्याची जागा आहे? हो. काय बोलतो? तुम्हाला दिल्ली पॅटर्न माहिती नाही का? कानावर आलं नाही? काय रे? दिल्ली पॅटर्न मध्ये असं धीरेल आहे की रेबीज झालेले कुत्र, पाळीव कुत्रे, समदेव कुत्रे ते लोक गाडीत घालून घेऊन जाणार आहे. आता उद्या म्हणजे आता जर उद्या परवा जर गाडी आली आणि तुम्ही असे दिसले, तुम्हाला कुत्र्यासारखं कुत्र्या गाडीत टाकून नेलं तर कुत्र समजून होय. मग तिच्या आईला कुत्रे काय पण नका. तातडीची चेष्टा, तातडीची चेष्टा. चाललंय मॅटर तात्या. नाही कुत्र्याला नेत्याल. मी का कुत्रा आहे का? तुम्ही कुत्रा नाही. मग काय म्हणतो बरंच का? बाकी सगळं चाललंय. केस आलात म्हणायचं डोक्याला. हो तेल लावलं ना आता. बालाजी सुना गावाला घोडा. बरं ते जाऊ द्या मरू द्या. मेहुणी बाई काय म्हणतात? अरे बाबा काय मिली बिली काय? हो काय मी काय झालं? काय आजार पडले का? मी आधी तिच्या सोबतच लग्न करणार होतो. पण ह्यो घोडा घातला माझ्या नशिबी लांगडा. कोणचा? अरे घोडा नाही, ती घोडी आहे. घोडी. आता कसला आयटम झालाय तो? पण मंजुळा नाही त्याची बहीण. आता अरे म्हणजे ती जर तुझ्या बरोबर झालं म्हणून रडतोय. अरे काय बने असं सांग की मग. मला वाटलं तिला काय झालं बिलं काय म्हणून रडतोय काय? तिला काय? बरं आहे बाबा, चांगल्या गोष्ट आहे का? नशिबाचे भोग असतात बाबा. जे पदरात पडलं तेच आपलं मानायचं, तेच गोड मानायचं, चालायचं पुढं. काय म्हणायचं तुला? काय नाही खरं आहे बरं का तुमचं बी. नशिबाचे भोग येते होय. बरं ते बाकीच जाऊ दे. एवढा नटून थटून मला ऐन टायमाला झोपमोड करायला काय 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 काम आहे का? काय काय निघणार तर चल. काम होऊन आठवलं हे तुमच्यापाशी आलं का? मी लय निवांत होतो आणि मला बी आळस येतो. मग मी बी इथं रस्त्याने कुठे बी झोपतो. झोपू नको. सांग काय काम बोल पटकन. हो कामावून आठवलं ते जरा कपडे धुवायसाठी यायचं होतं तुमच्या वावरात. का मग मी काय कपडे तुला काय? तसं नाही तात्या. आता तो तुमचा मोठा खडक नाही का वड्याचा? अरे अख्खा गाव तिथं कपडे धुताय का नाही? मग तिथं पाणी कोणाचं येतंय? आमचंच. तात्याचं पाणी आहे का नाही? तात्याचं नाही रे, आमच्या रानातलं. मग मी तेच विचारायला तात्याचं पाणी येतंय का? हा ना. अच्छा कपडे धुवायचे गटाची. नवरात्र आला म्हणलं गटाचे आयला सदा पाणी एवढं लागत खळखळ वाहते. असलं खळखळ पाणी वाहते की नाही? नाद नाही करायचा. तुला नाही का ते दादा गाणं आठवलं? श्रावण महिन्यात पाणी झुळझुळ वाहत या, झुळझुळ वाहत या, गाणं प्रीतीचं गात या. असं एखादं गाणं मी म्हणे बरोबर म्हण. काय नाही बिंदात जा म्हणता जायचं का चड्डी वाहून पोहोचू. प्लस विनोद करतो तपण असतो. हाय त्या वाड्याला पाणी येतं पळ तिथं धुवायचं तर धु पळ. पाणी माझे केले खडकात पाणी आहे का वाड्याला पाणी आहे का? इचराय आलाय त्याला काय इचरायचं काय? पण जाणं झोप होतो आता म्हणून गाय. बाई बाई लय ऊन वाढायला लागले. या वातावरणाचं पण काही कळना. कधी घडीत पाऊस पडतोय तर कधी घडीत ऊन पडतंय. हा बाबा अजून आला कसं नाही बरं? आतापर्यंत यायला पाहिजे होता. गाव हिंडायला तर गेला नसेल ना? नाही तसं करायचं नाही. तसा त्याला जर फटके खायचे नसतील ना तर तो गप घरी येईल. झाला का सगळा प्लॅन? फटके द्यायचा व्यायचा? कानात कशाला बोलताय? लांबून बोला की जरा. होय ग काय ते भंगारवाली बाई आहे का तुझी आई आली? काय बोलले? अगं तिकडे कचरा कोण उचलीत आहे? हा तर मग ती कचऱ्यावाली बाई म्हणा. माझ्या आई तुम्हाला भंगारवाली वाटली का? अगं मला वाटलं तिला बी आल्याला काम लावलं काय तू? तुला काय सांगते का? तुम्हाला माझा मार खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही का? मला तर लहानपणी बी दिवस जात होते. काही बोलताय थोबाडाला. अगं वाईट दिवस लहानपणापासून मायनाची बी ते कुठं पिच्छा सोडते का? मी त्यांचा पिच्छा सोडतो का? या पिच्छात आमचं पिच्छा झालं. कशाला मग जे नाही ते करायचं? गप आपलं कामधंद्याला लागायचं, चांगली कामं करायची. हा 4 गोष्टी जरा चांगल्या वागायच्या. ते नाही सुचत. गावभर कुत्री गोळा करायची, त्या मित्रांमध्ये जाऊन बसायचं आणि तुम्ही तुमची घालायची. बायको खरं सांगू का? असं सांगता माझा बाप मिळाला. कुणाचा बाप मिळाला? माझा. पण तरी तुम्ही सुधारले नाही आहे ना? मी सुधारल्या मग तू परत जीवन नाही व्हायचं नाही. हा बाप मेला तरी सुधारला नाही हा माणूस. आता काय करणार? काही बोलतय.
अगं लहानपणापासून मित्र असे भेटले का नाही गेम गेलेले. कसं बे माझ्या नशिबात हे खूळ पडलंय मलाच काय कळत नाही. बायको माझ्या आई बापांना नाही ना खरंच समजलं नाही. उगाच तोंडाकडे बघून लग्न केलंय मी. अगं बरं ते मरू दे तुझं ते लग्न बिग्नाचं मला कायला पाठवलं होतं. कशाला पाठवलेलं हे पण मी सांगायचं का तुम्हाला. कशाला पाठवलेलं ते सांगा. सांग ना कशाला. पाणी बघायला पाठवलं होतं आहे का पाणी. हे मी विसरलो होतो. मग तुम्ही कशासाठी गेलते तुम्ही. अगं नाही अगं पाणी बघायलाच गेलो होतो पण पहिले तात्याला शोधत होतो मी. तात्याला कशाला. आता शेत कोणाचं ते. शेत. हा शेत तात्याचा वाडा. मग तात्याला विचारायला नको का पाणी कवा येणार आहे काय येणार आहे. अहो पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं तात्या तिथं रोज जातात का तात्या पाणी सोडतात त्या वड्याला. तुम्हाला सांगितलेलं वड्यात पाणी आहे का नाही बघा. एक काम करा सगळं आहे ना तुम्ही तात्यालाच विचारून करा. घरात वडे बनवायचे असतील ना ते पण तात्याला विचारून करा. पोरं करायचे असतील ना ते पण तात्याला विचारून करा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. मग जा ना ते सांगितलंय ना धुणं धुवायचंय. अरे मारू नको बाळा. तुम्हाला ते गाणं माहित नाही का आता नवीन आलेलं. कोणतं. धुन सारावर झालं या घरी घट घालायचा ठरला. धुन सारावर झालं या घरी घट घालायचा ठरला. मी उपास धरणार नाही लगेच तालावर ताल धरताय. मला वाटलं आता पुढे राणी बी नाचायला. अरे राणी आठवली. राणी कुठे आपली. मीच राणीचं खूळ लागलंय ना तुम्हाला. मी काय म्हणते ऐका की तुम्ही लय राणी राणी करताय ना मग माझं काय म्हणणं आहे आजपासून ना तुम्ही मला मंजू म्हणा. मंजुळाचं मंजू म्हणा. पण असं का. असं का म्हणजे राणी करताना बरं गुडगुड थोबड चालतं. तुम्हाला काय सांगितलेलं मी धुणं धुवायचंय. एवढ्या उशिरा आले ती बिचारी राणी कधीची आली. घरातले सगळे कपडे बिपडे गोळा करून गेली. बिछाना गोळा केला. ती गेली पण तिकडं कपडे धुवायला. तुम्ही काय करता इथं बसून. हायला मी इथं असताना राणी नेमकं कोणाबरोबर कपडे धुवायला गेली बरं. अगं तुझ्यासाठी राणी मी झुरतो या दिन रात. जिंदगी माझी निघून गेली तुला पाहत वाट. नको जीव घेऊ एवढा भाव पाहू. नको जीव घेऊ एवढा भाव पाहू. दिलात माझ्या तू येना. ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना. सपनों में रोज आए यूं जिंदगी में आना. ए राणी किती सुंदर असतेस का तू असली ना. बोल आपा तुमच्या मिशाना मला खूप आवडतात. हे नक्की ना. आता सांगतो आत्ता कापून टाकतो मग मिशा. नको आवडतात. राणी तू फक्त सांग तुला काय पाहिजे. तुझ्यासाठी वाटेल ते करीन. कपडे धुईन बरं का. भांडी घासील लादी पुशी करेल. तू सांगशील ना तर मी तुझी पण कपडे धुईन. काढतीस का. आता नको ना. राणी पण तू काय म्हण आईला लयच भारी असते बरं का तू. तुझे ते मोत्यावानी दात आहे ना. तू वाटेल ते सांग आबा वाटेल ते करेल. तू मंजुळाला विचार मंजुळाला मी काय काय करतोय ना. आबा आपण पिक्चरला जायचं का. सिनेमाला जायचं. तुला कोणता सिनेमा आवडतो का. नऊ बीवी का गुलाम. तात्या अरे काय रे तुला आता सिरियल मिळाला का. अरे आब्या तुझी काय ही अवस्था. अरे 9 कोट नारायणतून बनेलावरती त्या सध्याच्या मेवणीचं धुणं धुवायला निघाल्यावर भांडवळा नाही बी. मग अरे सोशल वर्कर जेवढं सोशल तेवढं वर्क करतो मी तात्या. सोशल वर्कर आहे. अरे सोशल तेवढंच कर. मग राणी चांगला आम्हाला कामाला लावलाय. You naughty. La 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 la. बोल. अरे ते बाईला लय अंग चटीला येते. अरे नाही रे तिचा स्वभाव तसा आहे. मग हे कुठून आलाय तुम्ही. हे आम्ही ना कपडे धुवायला गेलतो का चाललाय. चालले धुतली ना अजून तिकडची कपडे धुतले. म्हणजे वड्याला चाललाय. आमची पण 2-4 गोदड घेऊन जा की आबा. नाही अरे सोशल वर्कर
ना आम्ही फक्त यांचंच करतो हा मंजुळा. तुम्ही फक्त बायांचा सोशल वर्क करता आणि आता नाही करत अरे भांडू नका रे माझे मुंडका तात्या हा, बोला. कशाला मारता हा सांग ना सांग कसे मारतात बाबा तुला मारलं तर तिकडं राणीला दर्द झाला काय बाय 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 अरे ते एक तुझ्या अरे एक तुझी केली आहे का नाही? आहे गोष्ट खरी आहे पण बाबा म्हणजे तुला काय गरज आहे सध्या त्याची ते मंजुळा धुल ना कपडे तू कशाला गेला तिकडं अरे 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 तू नाही याला मी सोशल वर्कर आहे अरे ती मंजुळा आहे ना मंजुळा असू द्या मंजुळाचा पाय मोडल्या त्या ऍक्सिडेंट मध्ये तिला कसं जमल आणि राणी एकटी आहे शिवाय आई म्हणजे राणी एकटी आहे राणीवर लोड पडू नये म्हणून तू तिचा लोड घेतलाय मदत करतोय मी हात दुखतेत ना हात दुखतेत ना. राणीचे हात दुखतात हा दाबून देऊ राणी नाही 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 जाऊ द्या कपडेच धुवा आता आणखीन काय धुताल ते अरे तुला लका रका नोकर झाला तू लाज वाटली पाहिजे ह्या आब्याला हराम खोराला तो सध्या राहिला बाजूला त्याची बायको राहिली बाजूला घरचे कशाला हात लावत नाही हरामखोर आणि बाईच्या नादाने त्यांचं धुणं धुवायला निघालाय उगाच म्हणत ना रे बाईचा नाद एकदम बाद यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ले अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी